शरद पवारांच्याबद्दल सहानुभूती आहे, परंतु ती मतात रिफ्लेक्ट होणं जर बारामतीत होत नसेल तर ते इतर ठिकाणी होणं पण फार मुश्किल. भारतीय जनता पार्टीच्या मराठा उमेदवारांना सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे निश्चितपणे फटका बसणार आहे. 70-80 विधानसभा मतदारसंघामध्ये ती बंडखोरी मोठ्या प्रमाणात आहे. दोन क्रुशियल फॅक्टर आहेत की 80 नवीन चेहरे आणि हे बंडखोर हेच महाराष्ट्राच्या विधानसभा 2024च्या निकालावरती सर्वाधिक परिणाम करणारे घटक आहेत. भारतीय जनता पार्टीच्या नेत्याबरोबर तुम्ही खासगीमध्ये बोललात तर ते पण तुम्हाला हे सांगतील की श्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी आपल्याकडे प्रचारालाच येऊ नये. मी जेवढं काही काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वानं बोलतो त्यांना ओबीसी चेहरा मुख्यमंत्री हवा आहे. शरद पवार यांना मी हा स्पेसिफिक प्रश्न विचारला की सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री पद, तर ते म्हणाले मला आनंद होईल. स्वातंत्र्याची 100री पूर्ण केलेला भारत कसा असेल? NH4, समृद्धी आणि शक्तीपीठ, महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का? बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणं कसं बदलतंय? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट. अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. महाराष्ट्राच्या इलेक्शनला अवघे काही दिवस उरलेत. आपण वेगवेगळ्या तज्ज्ञांशी बोलतोय, संपादकांशी बोलतोय, एक्सपर्टशी बोलतोय. त्यातलीच एक आजची मुलाखत माझ्याबरोबर आहेत NDTVचे न्यूज एडिटर आणि प्रख्यात पत्रकार राहुल कुलकर्णी सर. सर, स्वागत आहे तुमचं थिंक बँकवरती. आजच्या मुलाखतीचा फोकस असा आहे की महाराष्ट्रभर जे फिरतायत आणि जमिनीचा कारोसा जे घेत आहेत अशा नावांमधले एक राहुल सर आहेत. गेले कित्येक दिवस ते फिरतायत, ते त्यांच्या स्वतःच्या युट्यूबवर टाकतायत, NDTVवर दाखवतायत. पण या निमित्तानं काय घडतंय आत्ता महाराष्ट्रात, काय चालू आहे नक्की ग्राउंडवरती, आपण जे या स्टुडिओतनं बोलतोय ते खरं आहे का खोटं आहे, हे सगळं मला तपासून घ्यायचं आहे. पहिला प्रश्न हाच आहे की काय घडतंय महाराष्ट्रात? एक तर विनायक, लोकसभेला जसं चित्र होतं ना तसं आता नाही आहे. म्हणजे लोकसभेला एक पॅन अशी महाराष्ट्रात एक वेव होती की आपल्याला महायुतीचे उमेदवार पाडायचेच आहेत. त्याची वेगवेगळी कारणं होती. म्हणजे आधी आपण 3-4 जात घटक म्हणून बघितलं तर मुस्लिम समुदायामध्ये नरेंद्र मोदी आणि यांच्यामुळे एक नेरेटिव्ह होतं. दलितामध्ये घटना बदलली जाणार ह्याबद्दलचं एक नेरेटिव्ह होतं. महाराष्ट्रामध्ये जी पक्ष फाटाफूट झाली त्याबद्दल लोकांमध्ये, सर्वसामान्य लोकांमध्ये राग होता. आणि मग मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मराठवाड्यामध्ये होता. हे जे 3-4 घटक एकत्रित आले त्यामुळे लोकांनी उमेदवार बघितले नाही. त्यांना पाडायचंच होतं महायुतीचा कुणी उमेदवार असला. आणि मग पुन्हा शरद पवारांनी हा सगळा संदर्भ जोडला गेला आणि महाराष्ट्रासमोर तो निकाल आहे. आत्ता मला असं वाटतं की लोकसभेसारखी परिस्थिती नाही आहे. अजूनही महाविकास आघाडीला एज आहे. पण मधल्या काळामध्ये ते चुकातनं सुधारले आणि मग लाडकी बहीणसारखी योजना आणली. जे रिकरेक्टिव्ह मेजरमेंट्स घेणं गरजेचं होतं ते सगळं केलं. आता मला विचाराल तर लोक बघतायत उमेदवार कोण. म्हणजे मी आता त्याचं उदाहरण देताना कसं म्हणतो की अजित पवारांच्याकडचे मंत्रिमंडळातले पहिले 9 जे आहेत त्यातले एक अपवाद वगळला तर 8 जणांचा पराभव घडवून आणणं मुश्किल आहे. कारण ते प्रस्थापित आहेत. त्यांची वेगवेगळी तिथे असलेली शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था ह्याच्या माध्यमातून लोकांची जोडली गेलेली नाळ आहे. जेव्हा मतदार हा विचार करतो की मला आता माझा उमेदवार कोण आहे ह्याला प्रायोरिटी द्यायची, म्हणजे दिलीप वळसे पाटील याचं एक उदाहरण बघू आपण, किंवा फॉर दॅट मॅटर अजित पवार बघू. अजित पवारांच्याकडे लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा हे फक्त नेरेटिव्ह नाही आहे, तो त्यांचा विकासाचा दृष्टिकोन आहे. ते असं म्हणतात की जर मी अजित पवारांचा पराभव आमच्याकडनं झाला तर पुढे बारामतीचं जे प्रॉस्पेक्ट आम्ही बघतो त्याला कुठेतरी बाधा येते. विजवी तेच दिलीप वळसे पाटील यांच्याबद्दल पण मत आहे लोकांचं. आणि हे फक्त राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नेत्याबद्दल आहे असं नाही आहे, तर काँग्रेसमधल्या पण ज्या लोकांनी फार उत्तम काम केलेलं आहे एक आमदार म्हणून, उद्धव ठाकरे यांच्या गटातल्या लोकांनी जिथे उत्तम काम केलेलं आहे, निधीचं खूप चांगलं वाटप केलं. आता मी शहाजीबाबूचं एक उदाहरण देतो. सांगोल्यामध्ये काय झाडी काय डोंगर ह्याचा सगळ्या महाराष्ट्रानं तो बघितला. पण सांगोल्यातली लोक म्हणतात की मधल्या काळामध्ये शहाजीबापूंनी खूप निधी आणला. आता सांगोल्यात काय होईल त्याचं एक स्वतंत्र विश्लेषण होऊ शकतं. पण माझ्या आमदारानं केलेली आणि दृश्य स्वरूपात दिसत असलेली कामं, किंवा धनंजय मुंडेंच्या मतदारसंघामध्ये लोक म्हणतात त्यांनी गावात सडक केली, तुमची समाज मंदिरं बांधली, आमचे जे प्रश्न असतात ते सगळे ते सोडवतात, किंवा आम्हाला एका फोनवरती तो मनुष्य उपलब्ध आहे. तर हे लोकसभेला ह्या गोष्टीचा लोकांनी विचार केला नाही की तिथे उमेदवार कोण आहे. आमदाराचा प्रत्यक्ष संबंध हा तुमच्या रोजच्या जीवनाशी किंवा तुमच्या समस्येशी असतो. हा त्यात सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा फरक आहे. आता जेव्हा लोकसभेला जे वातावरण होतं ते विधानसभेला नाही असं मी म्हणतो महायुतीला, तोच त्यांच्या दृष्टीनं सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे माझ्या मते. कारण जे निगेटिव्ह ॲस्पेक्ट होते ते बरे कमी झालेत.
पण म्हणून काही सगळं महायुतीच्या बाजूनं चित्र आहे असं पण नाही आहे. जो मिडल आणि लोअर स्टाटा आहे त्याला तो लाडक्या बहीण योजनेचा फायदा होतो आहे. माझ्या मते 2-3% त्याचा स्विंग निश्चितपणे होईल. पण त्याच्या वरचा जो भाग आहे ना त्याला हे आवडलेलं नाही आहे. त्याला हे पटत नाही की माझा टॅक्सपेअरचा पैसा, जे महाराष्ट्राचं कल्चर नाही आहे, ज्याच्याबद्दल सन्माननीय पंतप्रधान रेवडी कल्चर वगैरे हे लोक व्हिजिबली बोलत आहेत की हे काय मग, हे रेवडी कल्चर नाही आहे का? ही गोष्ट त्यांच्या विरोधात जाते. एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेचं बऱ्यापैकी संवर्धन झालेलं आहे, परंतु त्यांच्या आजूबाजूचे जे आमदार आहेत त्यांची प्रतिमा जशी पूर्वी होती, मी प्रतिमेबद्दल बोलतोय, मतदानाबद्दल नाही, ती तशीच आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मध्य महाराष्ट्रामध्ये प्रचंड नकारात्मकता आहे. त्याची पुन्हा वेगळी कारणं आहेत, सामाजिक कारण, आणि त्यातला जात हा घटक आपली इच्छा असो किंवा नसो तो वगळता येत नाही. मराठा समाजामध्ये स्पेशली त्यांच्याबद्दलचं असं मत आहे की देवेंद्र फडणवीस हे कावेबाज आहेत, ते कपटीपणाने वागतात, समाजाच्या विरोधात आहेत. तर मध्य महाराष्ट्रातल्या ह्या ज्या 101 कॉन्स्टिट्युन्सीज आहेत, म्हणजे मराठवाड्यातल्या 46 आणि त्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या मिळून एक 101 विधानसभा मतदारसंघामध्ये याचा प्रभाव राहणार आहे, आणि तो देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी यांच्या मर्यादित आहे. शेतकऱ्यामध्ये खूप सारी नाराजी आहे. सोयाबीन उत्पादक शेतकरी नाराज आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्याला थोडासा आत्ता मधल्या काळामध्ये भाव मिळाल्यामुळे त्याची नाराजी थोडीशी कमी झाली आहे. सोयाबीन उत्पादक शेतकरी असं म्हणतात की तुम्ही MSP प्रमाणे घोषित केलं होतं 4,980 रुपये, तशी केंद्रही तुम्ही सुरू करणार होता, ती केंद्र कुठे आहेत? कापूस उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती तीच आहे. महिलांच्या, हे सगळे मुद्दे हे महाविकास आघाडीला एज आहे असे दाखवणारे असले तरी मधल्या काळामध्ये जे ग्राउंड त्यांनी कव्हर केलं आहे त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने लोकसभेसारखं आत्ता महाराष्ट्रामध्ये चित्र नाही आहे. आता महाराष्ट्रामध्ये प्रश्न असा येतो की मग तसं चित्र, कारण जर तुम्ही जॉग्राफी त्यावेळेची जर सगळी गणितं मांडली तर साधारणपणे 155 विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी ही पुढं आहे असं दिसतंय. पण आत्ताच्या आत्ता ते तसंच्या तसं अरिथमॅटिक बसेल का? तर आत्ताची केमिस्ट्री मिसिंग आहे. जे मी लोकसभा निवडणुकीमध्ये म्हणालो की ही 4-5 गोष्टीची केमिस्ट्री ही अशीच झालेली होती की ज्याची बॉन्डिंग ही पूर्णपणे महायुतीच्या विरोधात गेली. ती केमिस्ट्री नाही आहे. म्हणजे आता शरद पवारांच्याबद्दल सहानुभूती आहे, परंतु ती मतात रिफ्लेक्ट होणं जर बारामतीत होत नसेल तर ते इतर ठिकाणी होणं पण फार मुश्किल आहे. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल पण लोकांना जशी लोकसभेला सहानुभूती वाटत होती ती तशी नाही आहे. तर ही जी केमिस्ट्री मिसिंग आहे त्याच्यामुळं अरिथमॅटिक पण बदलणार आहे. तर ते अरिथमॅटिक कसं बदलणार आहे ह्याबद्दलचा आज अंदाज मानणं फार कठीण आहे. त्याचे पण माझे 2 त्याच्याबद्दलचे मुद्दे आहेत. एक म्हणजे 2 राजकीय पक्ष जे फुटले, ते राजकीय पक्ष फुटल्याचा तोटा जो महाविकास आघाडीला फायदा आणि महायुतीला तोटा लोकसभा निवडणुकीमध्ये झाला, माझ्या मते तो महायुतीच्या बाजूनं काही प्रमाणामध्ये आता जाताना दिसतोय. 40 उमेदवार तुम्ही फोडले, ते इकडचे 40 फोडलेत, म्हणजे तुम्हाला 80 नवीन चेहरे द्यायचे आहेत. जे मी सुरुवातीला म्हणालो की ते प्रस्थापित आहेत. प्रस्थापितांच्या विरोधामध्ये जेव्हा तुम्ही नवीन 80 चेहरे देता तेव्हा त्या चेहऱ्यांनी तितके मोठ्या प्रमाणामध्ये समोरच्यांचं वर्चस्व कमी करून तिथे विजय मिळवायला हवा, जे मला वाटतं की विच इज व्हेरी अनलाइकली. ती 91-95 सारखीची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये नाही आहे. तर हे 2च महत्त्वाचे फॅक्टर मला दिसतात एवढ्या सगळ्या मुद्द्याचं विश्लेषण केल्यानंतर. एक, हे जे 80 नवीन चेहरे आहेत ते, आणि दुसरी महाराष्ट्रामध्ये जी बंडखोरी झालेली आहे ती बंडखोरी खूप निर्णायक आहे. म्हणजे आता 70-80 विधानसभा मतदारसंघामध्ये ती बंडखोरी मोठ्या प्रमाणात आहे आपलं. पण एक किमान 30 विधानसभा असे मतदारसंघ दिसतील की ज्या विधानसभा मतदारसंघामधला जो पॅराडाईम आहे तो कुठल्याही बाजूला जाऊ शकतो. तो महायुतीच्याही बाजूला जाऊ शकतो, महाविकास आघाडीच्याही बाजूने जाऊ शकतो. हे जे 2 क्रुशियल फॅक्टर आहेत की 80 नवीन चेहरे आणि हे बंडखोर, हेच महाराष्ट्राच्या विधानसभा 2024च्या निकालावरती सर्वाधिक परिणाम करणारे घटक आहेत. बाकीच्या घटकाबद्दल आपण बोलूया. जान आहे का ग्राउंडवरती? कारण असं म्हणतात की असा फीडबॅक आला कानावरती की सभांमध्ये दोघांच्याही जान नाही. महाविकास आघाडीमध्ये एनर्जी मिसिंग आहे, केमिस्ट्री मिसिंग आहे, आणि महायुतीमध्ये त्यांनी अरिथमॅटिक आणि हायपरलोकलवर इतका फोकस दिला आहे की प्रचार फॉर्मॅलिटी उरले. जान आहे ग्राउंडवर? मुख्यत्वे एकतर माध्यमं सगळी लोकांच्या हातात आहेत, त्यामुळे पूर्वीसारखा सभांना जाऊन 2014 नंतरच आपण तो डिक्लाईन बघतो आहोत, तो मोठ्या प्रमाणात आहे. आणि कदाचित असंही आहे की आपल्या सगळ्या पत्रकारांचं असं विश्लेषण असतं की शेवटच्या क्षणाला काही फेन्सिंगवरती बसलेले मतदार वगैरे त्याबद्दलचा काही विचार करा. माझ्या मते मतदारांनी ठरवलं आहे त्याला स्वतःला काय करायचं ते. बाकीचे सगळे मुद्दे जे प्रचारात आणि प्रचार सभातनं येत आहेत त्यापेक्षा तुम्ही समाजातल्या सगळ्या घटकांशी जर बोलला तर तुम्हाला असं लक्षात येईल की त्यांचा स्वतःचा या निवडणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा प्रस्थापित झालेला आहे. म्हणजे शेतकऱ्यांशी तुम्ही बोला, त्याला 4 गोष्टी दिसतात, त्याच्यात पण स्वतःमध्ये काही अंतर्विरोध आहेत. म्हणजे शेती प्रश्नामध्ये अमुक गोष्ट महाग आहे असं म्हणत असताना
तो हाही विचार करतो आहे की मग पर्यायी सरकार म्हणून आपण ज्याच्याकडे बघतो आहोत त्याच्या आधीच्या कार्यकाळात काय झालं. आणि हे फार महत्त्वाचं यासाठी आहे की त्याच्यासमोर पण तो असा विचार करतो की काँग्रेसचं सरकार आल्यानंतर पूर्वी काय घडलेलं होतं. काही जणांचं त्याबद्दलचं असं मत असतं की कुठल्याही विचाराचं सरकार आलं तर त्याच्यामध्ये काही फार फरक पडत नाही. तुम्ही महिला ह्या घटकाकडे गेलात तर महिला ह्या घटकामध्ये सुरक्षितता ह्या विषयावरती 2-3 पतप्रवाह दिसतात. एक म्हणजे आधीच्या सरकारमध्ये थोडीशी बरी परिस्थिती होती, पण दुसरा घटक असा विचार करतो की मग नॅशनल क्राईम रिपोर्टचा जो काही अहवाल आहे महाराष्ट्रातला तो कॉन्स्टंट आहे. बेरोजगार तरुणांच्या संदर्भामध्ये पण जवळपास त्याची हीच मतं तयार झाली. जर समाजातल्या सगळ्याच घटकांची अशी मतं तयार झाली असतील तर ते लोकसभेमध्ये जाऊन काही फारशा गोष्टी नव्या काही ऐकणार नाही आहेत. 30-30 भाषणं आहेत, तशाच पद्धतीचं तुम्हाला नेरेटिव्ह ऐकायला मिळतं. अगदीच तुम्ही ज्या देशपातळीवरच्या पण सर्वोच्च नेते आणि महाराष्ट्रातले पण सर्वोच्च नेते याच्या सर्वसाधारण यूट्यूब्स आणि इतर माध्यमामध्ये असलेल्या त्यांच्या व्हिडिओजना मिळणारे लाईक्स आणि त्याच्या कमेंट्स याचा जरी साधारण अभ्यास केला आपल्याला तरी आपल्याला असं दिसतं की कोण ट्रेंडिंगमध्ये आहे आणि कोण डिक्लाईनला आहे. त्याचंच रिफ्लेक्शन तुम्हाला सभामध्ये दिसेल. एकतर वेळ कमी आहे, वेळ कमी असल्यामुळं प्रचाराला जो कमी वेळ मिळाला त्यातनं खूप सारे नेते एकाच कॉन्स्टिट्युन्सीमध्ये 3-3, 4-4 ठिकाणी ते फिरताना दिसतात. तर सभा हे मला नाही वाटत की ह्या विधानसभा निवडणुकीतलं पॅरामीटर असायला हवं की ज्याच्यावरती आपण त्याचं आकलन करू आणि विश्लेषण करू. तुम्ही पहिल्यांदा जे मुद्दे सांगले त्याच्यात 2 मुद्द्यांचा एक्सप्लिसिट उल्लेख राहिला. त्या दोन्हीबद्दल काय दिसतंय ते मला सांगा. एक धर्म, कटेंगे तो बटेंगे, एक है तो सेफ है, आणि दुसरं जात, मराठा विरुद्ध ओबीसी. धर्माबद्दल माझं असं आकलन आहे की स्पेशली मुंबई आणि ठाणे, कारण भारतीय जनता पार्टीनं त्यातल्या त्यात संघानं जेव्हा हे कटेंगे तो बटेंगेचा नारा दिला तर तो विदर्भाच्या कॉन्टेक्स्टमध्ये कदाचित वेगळा परफॉर्म करेल. तुम्ही काही शहरं मराठवाड्यातले असं म्हणू शकता. आता परभणी जिथे खान आणि बाण हा संदर्भ आहे, छत्रपती संभाजीनगर जिथे खान आणि बाण हा संदर्भ आहे. आता एक उदाहरण आपण बघू की धर्म ह्या कॉन्टेक्स्टचा कुठे फायदा होईल, पण तो पॅन महाराष्ट्र का नाही त्याचं नंतर विश्लेषण करू. सोलापूर मध्यमध्ये की जिथे प्रणिती शिंदे ह्या आमदार आहेत आणि आता त्या खासदार झाल्यात, त्यांच्या मतदारसंघामध्ये जेव्हा त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली तेव्हा त्यांना 700-750च मताधिक्य मिळालं सोलापूर मध्येमध्ये. ते का झालं तर तिथे धर्मावर आधारित गोष्टीचा प्रचार झाला. राम सातपुते यांनी तो प्रचार केला, नितेश राणेंनी तिथे प्रचार केल्यानंतर दंगल पण उसळली. तर महाराष्ट्रातली अशी शहरं की ज्या शहरामध्ये हे सेंटिमेंट खूप हाय आहे. आणि आज उद्धव ठाकरे काहीही बोलत असले तरी मराठवाड्यामध्ये पक्षाचा विस्तार होण्यामध्ये ज्या 2 गोष्टी कारणीभूत होत्या, एक तर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार आणि दुसरं म्हणजे खान आणि बाण. या कॉन्टेक्स्टमध्ये नांदेडमध्ये त्यांच्या जागा निवडून येणं, परभणीमध्ये त्यांच्या जागा निवडून येणं, छत्रपती संभाजीनगरमध्ये जागा निवडून येणं, धाराशिवमध्ये जागा निवडून येणं, ह्याच्यामध्ये धर्म हा महत्त्वाचा घटक आहे. अगदी तुम्ही लोकसभा निवडणुकीचं विश्लेषण जर केलं तर उद्धव ठाकरे यांना जे ट्रॅडिशनली 16-17% मतं मिळायची त्यातली 13-14% मतं ही एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं गेलेली आपल्याला दिसतात. अर्थात हेही खरं आहे की भाजपची मतं पण त्यांना मिळाली आणि उद्धव ठाकरे यांना काही नवा मतदार मिळाला. जर शिवसेनेसारख्या पक्षाला जो धर्मावर आधारित राजकारण करण्यासाठी प्रसिद्ध होता याआधी, त्याचा मतदार जर इंटॅक्ट ठेवायचा असेल तर तिथं हे कटेंगे तो बटेंगेचा संदर्भ येतो. मुंबईमध्ये येतो की ज्या मुंबईने दंगलीचा अनुभव घेतलेला आहे. विदर्भाच्या कॉन्टेक्स्टमध्ये अकोल्यामध्ये येतो की जिथे अलीकडे खूप दंगलीचा इतिहास घडला आहे. अमरावतीमध्ये येतो. त्याच्या पुढे जाऊन महाराष्ट्रामध्ये कटेंगे तो बटेंगेचा पॅन महाराष्ट्र फार इम्पॅक्ट आहे असं मला वाटत नाही. इनफॅक्ट भारतीय जनता पार्टीच्या नेत्याबरोबर तुम्ही खाजगीमध्ये बोललात तर ते पण तुम्हाला हे सांगतील की काही जणांची तर ही पण इच्छा आहे की श्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी आपल्याकडे प्रचारालाच येऊ नये. ही भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची भावना आहे. कोणी रेकॉर्डवरती बोलणार नाही. पण माझ्या इंटरव्ह्यूमध्ये 2 लोक रेकॉर्डवरती बोललेत. एक श्री अशोक चव्हाण बोलले. अशोक चव्हाणांना मी हा प्रश्न केला होता की तुमचा ट्रॅडिशनली वोटचे जे काही आहे नांदेडमधला जे काही बॉन्डिंग आहे ती मुख्यत्वे मायनॉरिटी कम्युनिटीमध्ये. तर ते असं म्हणाले की मला मुसलमान पण येऊन सांगतात की आम्ही तुम्हाला मतं देऊ. हे त्यांना सांगावं लागते कारण कटेंगे तो बटेंगेवाला जो नारा आहे तो त्यांना त्यांच्या पॉलिटिकल जॉग्राफीमध्ये खूप अडचणीचा आहे. मी जेव्हा बीडचं विश्लेषण करतो तेव्हा जात ह्या घटकाबरोबरच धर्म तिथे खूप महत्त्वाचा ठरला. कारण दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांना बीडमध्ये आणि परळीमधल्या मुस्लिम समुदायानं चांगली मतं दिली होती. त्या मताच्या जोरावरती बीडमध्ये पण त्यांना मताधिक्य मिळायचं आणि मुस्लिम समुदाय त्यांना मतं द्यायचा गोपीनाथ मुंडेंना. म्हणून तर आज पंकजा मुंडे यांचं इंडियन एक्सप्रेसमधलं आपण स्टेटमेंट बघतोय की ते असं म्हणतायत की बटेंगे तो कटेंगे हा नारा काही मला मान्य नाही आहे. शेवटी त्यांची जी पॉलिटिकल जॉग्राफी आहे त्याला त्यांना ॲड्रेस करावंच लागणार आहे. त्यांना माझं अजून एक मत आहे की आज शरद पवार यांच्याबरोबर राहिलेले, तुम्ही त्यांची नावं तुमच्या डोळ्यासमोर आठवून बघा, किंवा उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहिलेले
हे आयडिओलॉजीपेक्षा स्वतःच्या ओन कॉन्स्टिट्युन्सीला ॲड्रेस करण्यासाठी म्हणून त्या गटामध्ये राहिलेले आहेत असं माझं मत आहे. आता जात जो घटक आहे ना, तो जात घटक हा महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये आधी पण खूप प्रभावी होता, तो अधिक यावेळेला झालेला आहे. म्हणजे या 100 कॉन्स्टिट्युन्सीचा उल्लेख तुम्हाला केला, हे याच्या मागे म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीत सहभागी घ्यायची घोषणा केली आणि नंतर विड्रॉल केलं, याच्या मधल्या काळामध्ये खूप साऱ्या गोष्टी घडल्यात. मी असं म्हणत नाही की आसिम सरोदे यांनीच मध्यस्थी केल्यामुळंच ते पूर्णपणे घडलंय, परंतु आसिम सरोदे साधारणपणे त्यांची सहानुभूती ज्या बाजूनं आहे, ते सहानुभूतीचा घटक प्रेक्षक तेवढे सुज्ञच आहेत आपले, तो लक्षात घेता त्यांनी शेवटच्या क्षणाला जी मध्यस्थी घडवून आणली आणि ज्या वेगवेगळ्या कारणामुळं मनोज जरांगे पाटलांनी स्वतःला विड्रॉल केलं, तर तो जात घटक ह्याच अनुषंगाने आपण विचार करायला हवा की तो जो 101 कॉन्स्टिट्युन्सीमध्ये जात हा घटक हा कुणाच्या बाजूने आणि कुणाच्या विरोधात जाणार होता, ज्याचं रिफ्लेक्शन लोकसभा निवडणुकीमध्ये आलं, ते लक्षात घेऊनच बहुधा हे प्रयत्न महाविकास आघाडीकडनं झालेले असावेत की आम्हाला या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील जर उभा राहिले तर त्याचा फटका बसेल. मी त्याचं जेव्हा त्यांनी त्या 20-25 जागांची घोषणा केली त्याचं ॲनालिसिस केलं. त्या ॲनालिसिस करत असताना माझ्या असं लक्षात आलं की एकतर याच्यात भारतीय जनता पार्टीला जास्त फटका बसणार होता आणि त्याच्या पाठोपाठ उद्धव ठाकरेंना जास्त फटका बसणार होता. तर एकीकडे जात ह्या घटकाच्या अनुषंगानं प्रत्येक राजकीय पक्षानं उमेदवारी देताना, उमेदवारांची निवड करत असताना कोणत्या पक्षानं मराठवाड्यामध्ये किती जागा लढायला हव्यात अशा दृष्टीने विचार करून उमेदवार दिलेले आहेत. त्या कॉन्टेक्स्टमध्ये उमेदवाराच्या निवडीमध्ये जात घटक महत्त्वाचा ठरला आहे. प्रत्यक्ष मतदानामध्ये तो अधिकचा प्रभावी ठरेल. माझ्या मते मनोज जरांगे पाटील ह्यांच्या जे काही समर्थकांची वयोगट आपण बघितला तर साधारणपणे मराठा समाजातला 25 ते 40 हा जो वयोगट आहे तो कदाचित फार वेगळा विचार करेल आणि ते बहुसंख्येनं भारतीय जनता पार्टी आणि प्रचलित महायुतीतल्या 2 पक्षाच्या विरोधामध्ये जाणार आहे. त्याचंच रिफ्लेक्शन मला विदर्भामध्ये पण दिसलं. म्हणजे विदर्भातला ओबीसी समाजामध्ये मराठा समाजाचा सहभाग आहे, पण तिथे सुद्धा जे सेंटिमेंट आहे त्याच्यावरती मराठवाड्यातल्या गोष्टीचा प्रभाव पडलेला आहे. आणि म्हणून असं म्हणतात की भारतीय जनता पार्टी, मी आणखी त्याचं मायक्रो ॲनालिसिस केलेलं नाही आहे, पण जिथे जिथे ओबीसी उमेदवार मराठा समाजाचे आहेत त्यासुद्धा कॉन्स्टिट्युन्सीमध्ये उमेदवारी देत असताना भारतीय जनता पार्टीनं बऱ्यापैकी विचार केला आहे. मला पश्चिम महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्टमध्ये जात हा घटक तुलनेनं कमी दिसला, पण तो बिलकुलच प्रभावी नाही आहे असं नाही आहे. म्हणजे एकीकडे मराठा आणि ओबीसी याचं कन्सॉलिडेशन झालेलं आहे आणि ओबीसीमध्ये पण विदर्भाच्या कॉन्टेक्स्टमध्ये मायक्रो ओबीसीचा दृष्टिकोन त्यांनी डोळ्यासमोर ठेवला आहे. मला फार इंटरेस्टिंग वाटलं आणि मी ते प्रकाश आंबेडकरांना हा प्रश्नही विचारला, रामदास आठवलेंनाही हा प्रश्न विचारला की जेव्हा निवडणुका घोषित व्हायच्या 15-20 दिवस आधी भारतीय जनता पार्टीनं सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी एक समिती गठीत केली आणि ज्या समितीचं अध्यक्षपद बिहारच्या माजी न्यायमूर्तींना दिलं, तेव्हा त्याचा इतका परिणाम होईल का या निवडणुकीवरती त्याचं लगोलग कोणाच्या लक्षात नसेल आलं. पण आता हिंदू आणि बौद्ध असं जे पॉलरायझेशन आहे ते पूर्णपणे विदर्भाच्या कॉन्टेक्स्टमध्ये दिसतं आणि जर एससीच्या लोकसंख्येच्या आधारावरती तुम्ही विश्लेषण मांडलं तर आपल्याला असं दिसतं की त्या एससी प्रवर्गातल्या त्या एका अभ्यास गटामुळं बऱ्यापैकी परिणाम झालेला आहे आणि जो भारतीय जनता पार्टी महायुतीच्या बाजूनं जाताना दिसेल. मला मुंबईच्या कॉन्टेक्स्टमध्ये माहीत नाही, कारण मुंबईमध्ये जे वेगळे जात घटक आणि धर्मघटक काम करतात त्याची थोडीशी बाजू वेगळी आहे. जी गोष्ट म्हणजे हे फार खोटारडेपणा आहे आपला की महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा आहे वगैरे, प्रत्यक्षामध्ये राजकीय विचार आणि आचरण ह्याच्यामध्ये जात हा घटक महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजपर्यंत फार प्रभावी राहिलेला. आपण ज्याला बेरजेचं वगैरे राजकारण करतो त्यांचं आणखी सखोलात विश्लेषण केलं तर आपल्याला लक्षात येईल की ते बेरजेचं आणि महाराष्ट्राची प्रतिमा उंचवणारं जरी विश्लेषण असलं तरी तेव्हासुद्धा जात हा घटक फार प्रभावी होताच. आणि मग काय ब्राह्मणेतर सर्व वगैरे, पण आत्ता त्याचे दृश्य स्वरूपातले परिणाम हे जसे सामाजिक आहेत तसेच ते प्रत्यक्ष मतपेटीमध्ये असतील आणि त्याचे परिणाम फक्त मतदानापुरतेच मर्यादित असतील असं मला वाटत नाही. निकाल आल्यानंतर सुद्धा त्याचे रिफ्लेक्शन खूप आपल्याला दिसू शकतात. निकालानंतरच्या काही शक्यतांवर मला यायचं आहे, पण 2 मुद्दे जातीबद्दलचे. खूप अशा जागा दिसतात की जिथं रिव्हर्स ओबीसी पोलरायझेशन घडताना थेट दिसतंय. लिंगायत धनगरांचं प्रमाण जिथं 40% वर आहे, जिथं 50% वर आहे. हे तितकंसं लोकसभेला नव्हतं. लोकसभेपेक्षा ओबीसी पोलरायझेशनची इंटेन्सिटी वाढली आहे का? भाग 1. भाग 2, आम्ही एक अनालिसिस केलेला पहिल्या 103-104 जागांच्या भाजपचा. तिथं 41% त्यांनी मराठा कॅन्डिडेट दिलेले होते. मराठा समाज भाजपचाच मराठा कॅन्डिडेट पाडेल का, यालाच लागून असणारा मुद्दा 2. आणि मुद्दा 3 मराठवाड्याबद्दल
तिथं भाजपला फटका बसतोय ठीक आहे, पण पुन्हा अनालिसिस केल्यावर असं दिसतं की एकनाथ शिंदेचे सर्वाधिक उमेदवार तिकडे आहेत. मराठा मुख्यमंत्र्याच्या उमेदवारांना मराठा समाज मराठवाड्यात पाडेल का? त्याचं एक उदाहरण तर छत्रपती संभाजीनगरचीच लोकसभेची जागा आहे. तिथे ज्या कॉन्टेक्स्टमध्ये निवडणुका झाल्या त्या कॉन्टेक्स्टमध्ये भुमरेंचा विजय हा पुरेसा बोलका आहे. म्हणजे मराठा समाजाचा उमेदवार ज्या ठिकाणी आहे आणि त्यातल्या त्यात तो एकनाथ शिंदेचा जो आदिमी धर्माचा रेफरन्स दिला तो पण तिथे ह्या गोष्टीला जोडूनच बघायला लागेल. तर माझ्या मते मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आत्ता निवडून आलेले जेवढे आमदार आहेत त्या आमदारांच्या बाजूनं जर त्यांनी फारच उत्तम पद्धतीची कामं केली असतील तर ती गोष्ट बाजूला. मी आता 2 उदाहरणं आपण बघू. औषधातलं एक उदाहरण बघू की जिथे अभिमन्यू पवार आहेत आणि त्याच जिल्ह्यातल्या निलंग्याचं आपण उदाहरण बघू. तर या दोन्ही आमदाराबद्दल त्यांच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये फिरत असताना मनोज जरांगे पाटील हा फॅक्टर महत्त्वाचा आहेच. ते काय भूमिका घेतात ह्याकडे आम्ही बघू असं लोक म्हणतात. परंतु त्याला पॅरलल विचार करत असताना ह्या माणसानं ह्या मतदारसंघात किती निधी आणलाय वगैरे हे लोक बाजूला काढून बघत नाहीत. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या प्रस्थापित असलेल्या आमदारांना, कारण त्यांना जे होते त्यांनाच ते तिकीट दिलेत असं केलेलं नाही आहे भारतीय जनता पार्टीनं की ह्या आंदोलनाच्या भीतीपोटी जिथे मराठा समाजाचे उमेदवार होते तिथे त्यांनी ओबीसी दिलेत असं नाही आहे. पण भारतीय जनता पार्टीच्या मराठा उमेदवारांना सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे निश्चितपणे फटका बसणार आहे. त्यांची टॅली कमी होणार आहे. त्यांना मताधिक्य मिळत असेल तर ते कमी होणार आहे. आणि जर प्रत्यक्षात मनोज जरांगे पाटील यांनी जाऊन त्यांच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये सांगितलं की यांना पाडा तर तो प्रभाव त्या मतदारसंघामध्ये दिसू शकतो. तुमचा पहिला मुद्दा होता की ओबीसींचं कन्सॉलिडेशन झालं का? ते कन्सॉलिडेशन लोकसभेनंतर का अधिक दिसायला लागलं? तर लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण जर आपण केलं तर मराठा समाजाच्या प्रभावाचा जो काही परिणाम स्पेशली मराठवाड्यामध्ये झाला त्याच्यातनं मोठे मोठे नेते पडले. पंकजा मुंडेंचा अवघ्या काही हजार मतांनी पराभव झाला. ते झाल्यानंतर पुढची सलग 4-5 दिवस बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया येत गेल्या. काही ठिकाणी दंगल झाली, काही ठिकाणी घोषणाबाजी झाली. एक प्रकारची जी सामाजिक असुरक्षिततेची भावना आहे त्याला ह्या अशा पद्धतीच्या निकालानंतर ओबीसी समाजामध्ये बळ मिळालं आणि नंतरचा सगळा घटनाक्रम महाराष्ट्र बघतोच आहे. मग दोन्ही बाजूने त्याला वाद प्रतिवाद झाला. काही जणांचं असं मत आहे, मनोज जरांगे पाटील जाहीरपणे बोलतात की मग मराठा समाजावरती ओबीसीच्या काही नेतृत्वांना पुढं करून काही हल्ले चढवण्यात आले. याचे परिणाम जे होणं अपेक्षित होतं की जर आपल्याला विशिष्ट समाजाची मतं मिळत नसतील, दोन्ही बाजूंना हा विचार केला गेला असावा, तर आपल्याला दुसऱ्या समाजाची मतं मिळवण्याच्या दृष्टीनं काय करता येईल. तर यातनं असं झालेलं आहे की ओबीसीचं जे कन्सॉलिडेशन आहे ते भारतीय जनता पार्टीकडे होताना दिसतंय. आता हे आधी होत नव्हतं का? तर माधवचा प्रयोग वगैरे सगळं आपल्याला माहिती आहे. मधल्या काळामध्ये श्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ते 19 या काळामध्ये जे राजकारण केलं त्याचे 2 पदर आहेत. एक पदर आहे तो पश्चिम महाराष्ट्रातली मराठा समाजाची एक मोठी लिडरशिप स्पेशली सहकारी चळवळीतली देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आली. त्यानंतर जेव्हा मोर्चे निघाले तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेऊन, आणि त्याला आता प्रतिवाद पण येईलच लगेच, पुढाकार घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणाच्या दृष्टीनं काही सकारात्मक गोष्टी केल्या. आयोग नेमला, मग त्या आयोगानं अभ्यास केला, त्या संदर्भातलं एक हायकोर्टातलं जजमेंट आलं. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तोपर्यंत लोकांना त्रास झाला नाही जे भारतीय जनता पार्टीला मानणारे लोक होते की जोपर्यंत त्या मोर्चाच्या पुढच्या गोष्टी घडल्या नाहीत तिथपर्यंत ओबीसी अजूनही भारतीय जनता पार्टीबरोबर होता. त्यानंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये जे आलेले नेते होते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर त्यांचं जसं जसं पॉलिटिकल एलिव्हेशन दिसत गेलं आणि भारतीय जनता पार्टीमधल्या ओबीसी नेत्यांचं खच्चीकरण होतं आहे असं जसं जसं लोकांना पटत गेलं तसं तसं तो मतदार काही प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीपासून दुरावत चाललेला होता. म्हणजे हे आपलं विश्लेषण नाही, जेव्हा भारतीय जनता पार्टीनं स्वतःच याचं विश्लेषण केलं त्यातून तर मग सामूहिक नेतृत्वाची वगैरे भाषा आता भारतीय जनता पार्टीचे नेते बोलायला लागले. ते जे ओबीसी थोड्याशा प्रमाणामध्ये दुरावले होते, म्हणजे आता धनगर आरक्षणाचा प्रश्न आहे. धनगर आरक्षणाच्या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीसांनी बारामतीमध्ये जे आंदोलन केलं तेव्हा सांगितलं होतं की पहिल्याच कॅबिनेटमध्ये मी ह्या संदर्भातला निर्णय घेईन. ते काही घडलं नाही. मग एक कमिटी स्थापन केली ज्या टाटा सोशल इन्स्टिट्यूटने त्याचा अभ्यास केला. त्या इन्स्टिट्यूटच्या अभ्यासामध्ये धनगर आणि धनगड तो टेबल झालेला नाही, बऱ्याच जणांना आवडणार नाही. इट्स अ फॅक्ट की धनगर आणि धनगड हे 2 वेगवेगळे आहेत अशा पद्धतीचा अभ्यास आला. ती बातमी आम्हीच ब्रेक केली होती. पण जेव्हा ही गोष्ट बाहेर आली तेव्हा धनगर समाजातला पण एक मोठा वर्ग हा भारतीय जनता पार्टीकडं थोडासा संशयानं बघायला लागला. त्यामुळे हे जे तुटक पण आलेलं होतं ओबीसी समाजाचं भारतीय जनता पार्टीकडे ते पुन्हा लोकसभेच्या निमित्तानं कन्सॉलिडेट झालं आणि आता ते मतदानामध्ये येईल असं दिसतं आहे.
तर हे खरं आहे की दोन्ही बाजूनं कन्सॉलिडेशन झालेलं आहे. मराठा समाजातला वर्ग एका बाजूला आणि ओबीसी समाजाचा वर्ग आज उघडपणे बोलत नसला, ज्या पद्धतीच्या आक्रमक भाषेचा प्रयोग होतोय, पण ते प्रत्यक्षात मतपेटीमध्ये जाईल आणि आपल्याला अंदाज आहे की ह्याचा फायदा कोणाला होईल. अरिथमॅटिकची निवडणूक झाली आहे का? खूप ठिकाणी असे बंडखोर आहेत, तर मी फारसा पश्चिम महाराष्ट्राच्या बाहेर फिरलेलो नाही, पण तिथला की जे व्यवस्थित ज्याचा कोणाचा कार्यक्रम करायचा त्याचा कार्यक्रम करतायत, त्या माणसानं घेतलेली 5-10 हजार मतं आणि थोडा डेटा बघितला तर असं बऱ्याच ठिकाणी झालेलं दिसते. आयदर बंडखोर, आयदर मनसे, आयदर वंचित किंवा परिवर्तन महाशक्ती. ही निवडणूक परसेप्शनवर ठेवायचीच नाही आणि अरिथमॅटिकवर आणून ठेवायची, हे करण्यात महायुती यशस्वी झाले का? जर निवडणूक हायपर लोकल असेल ना, तर त्याच्यामध्ये हा मुद्दा फार महत्त्वाचा ठरतो माझ्या मते. आता काय झालं की मतदारांच्या कॉन्टेक्स्टमध्ये 1995 सालसारखी परिस्थिती वगैरे येईल का, असं जे म्हटलं जातं की 45 अपक्ष आमदार तेव्हा निवडून आले होते, माझं त्याबद्दलचं थोडंसं अप्रिहेन्शन आहे. कारण मतदार आत्ता तसा नाही आहे. त्याला दोनच पोलार दिसत आहेत, एक तर महाविकास आघाडी दिसते आहे किंवा महायुती दिसते. पण म्हणून पूर्णपणे हे बंडखोर महत्त्वाचे ठरणार नाही. त्यांची जी काही मताची स्वतःची पॉकेट्स असतील ती महत्त्वाची नाही आहेत. आता आपण इंदापूरचं उदाहरण बघू. इंदापूरमध्ये ट्रायंग्युलर फाईट आहे. जे एक उमेदवार आहेत ते धनगर समाजाचे आहेत. त्यांना मधल्या काळामध्ये अजित पवारांच्या पाठिंब्यानं मराठा समाजाचंही पाठबळ मिळालं होतं. जे स्वतः हर्षवर्धन पाटील आहेत ते मराठा समाजातलं एक महत्त्वाचं नाव आहे. मागच्या वेळेला त्यांना थोडक्यात त्यांचा विजय हुकलेला होता. आता त्यांच्या विरोधामध्ये जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांची स्वतःची एक सहकारी दूध संस्था असल्यामुळं त्याच्या माध्यमातून त्यांचं वेगवेगळ्या ठिकाणी जाळं पसरलेलं आहे. आणि असं म्हणतात की ते स्वतः मराठा आहेत, बरोबर त्याच धनगरातल्या जे काही उपजाती आहेत त्याच्यामध्ये त्यांचा थोडासा शिरकाव झालेला आहे. आता हे एकच उदाहरण यासाठी आयडियल आहे की समजा प्रवीण माने हे पूर्णपणे विजयाच्या समीप जरी नाही जाऊ शकले, तरी मराठा आणि धनगर ह्या जातीतल्या मतदारांपैकी कुणाचा किती टक्का ते आपल्याकडे खेचून घेतात ह्याच्यावर त्या विधानसभा मतदारसंघाचं गणित अवलंबून आहे. अशा मी तुम्हाला 20 ते 25 कॉन्स्टिट्युन्सी सांगू शकतो. सोलापुरात 4 आहेत, नांदेडमध्ये 3 आहेत, धाराशिवमध्ये 1 आहे, विदर्भातल्या अमरावतीमध्ये तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. पुणे जिल्ह्यात पण 1-2 उदाहरणं मला तुम्हाला सांगता येतील. तर माझ्या मते हे जे अपक्ष उमेदवाराच्या स्वतःच्या पॉकेट्सचं जे काही गणित आहे ते गणित हे त्या विधानसभा मतदारसंघातलं अरिथमॅटिक बदलणार आहे. म्हणून तर मी आता स्वतःला रिझर्व ठेवतो की या क्षणाला महाराष्ट्रात काय होईल असं जर कोणी म्हटलं तर मी ज्या आधी तुम्हाला 2 उदाहरणं दिलीत, मी असं म्हणतो की ह्या 2च गोष्टी महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लावणार आहेत. आणि त्यात बंडखोराची भूमिका फार महत्त्वाची असणार आहे की ते पॅराडाईम जो काही शिफ्ट करणार आहेत कुठल्याही बाजूला, त्याच्यावर डिसाईड होणार आहे की महायुतीची टॅली वर जाते का महाविकास आघाडीची टॅली वर जाते. आता मी जे म्हणालो की 1995 सारखी परिस्थिती होणार नाही, त्याचं कारण मतदार खूप मच्युअर आहे, त्याला आपलं स्वतःचं मतही वाया जाऊ द्यायचं नाही आहे. आता अल्पसंख्याकांच्या बद्दलचा कॉन्टेक्स्ट आणखी थोडासा वेगळा येतो, पण तिथे सुद्धा तुम्ही बघा अल्पसंख्याकांची भरघोस मतं ही महाविकास आघाडीला पडलीत. आता काही ठिकाणी MIM सारख्या पक्षाचे उमेदवार हे प्रबळ आहेत. आता जर कोण असं गृहीतक लावून चाललं असेल की लोकसभा निवडणुकीमध्ये अल्पसंख्याकांची विजवी मुस्लिमांची मतं आम्हाला जास्त प्रमाणामध्ये मिळाली, तर तसंच्या तसं ह्या वेळेला होणार नाही. म्हणजे मी ज्या सोलापुरातल्या 2 कॉन्स्टिट्युन्सीचं उदाहरण सांगतो की त्या ठिकाणी MIMचा एक उमेदवार हा खूप तगडी फाईट देतो आहे. कदाचित त्याच्या विजयाचं गणित हे इतर कुठल्याही उमेदवारापेक्षा अधिक चांगलं आहे. इम्तियाज जलीलची जी लढत होती आहे तिथं 50 अल्पसंख्याकांचे उमेदवार त्यांनी उभा केलेत, उभा राहिलेत वगैरे. आता तिथे इम्तियाज जलील विरुद्ध अतुल सावे अशी लढत आहे आणि इम्तियाज जलील आणि अतुल सावे यांच्यामध्येच कुणीतरी एक जण विजयी होईल अशी शक्यता वर्तवली जाते, जरी उद्धव ठाकरे गटाचा तिथे उमेदवार असला तर. सो माझं हे मत आहे की जे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जे अरिथमॅटिक होतं जात आणि धर्माच्या बरोबर, त्यासोबत ह्या बंडखोरांचं जे गणित असणार आहे ते फार महत्त्वाचं ठरेल. आणखीन एक मला सूक्ष्म बदल जाणवला की मागच्या वेळेला जे संविधान बदलासंदर्भातलं नेरेटिव्ह होतं त्यामुळं SC प्रवर्गातला बहुसंख्य सगळा वर्ग हा महाविकास आघाडीच्या बाजूने गेला आणि वंचितची मतं कमी झाली. यावेळेला मला एक बदल दिसतो आहे. तो बदल हा श्री प्रकाश आंबेडकर यांच्या बाजूने जाणार आहे. त्यातला जो बौद्ध आणि नवबौद्ध आहे तो आता पुन्हा नव्याने विचार करायला लागलाय. त्याला असं वाटतं की हे फेक नेरेटिव्ह होतं आणि ते पटलंय त्यांना की त्या फेक नेरेटिव्हमध्ये स्वतःच्या जातीचा समुदायाचा, प्रकाश आंबेडकर हे खूप मोठे नेते आहेत, ते अखिल महाराष्ट्राचा विचार करत असतात, पण त्यांना मानणारा जो वर्ग आहे त्या वर्गानं मात्र आपलं नेतृत्व आपल्यापासून दुरावू नये
म्हणून पुन्हा एकदा वंचितच्या पर्यायाचा आपण विचार करावा अशा पद्धतीनं आता भावना त्यांच्या मनामध्ये मला दिसली आणि ती सुद्धा ह्या निवडणुकीतला एक महत्त्वाचा घटक असणार आहे. जे महाविकास आघाडीच्या बाजूने गेलेले घटक बंडखोर वगैरे सगळे होते ते अशा अनुषंगाने काही प्रमाणात त्यांच्या विरोधात जात आहेत. शेवटच्या प्रश्नाआधीचा पेनल्टीमेट प्रश्न. शरद पवार आणि एकनाथ शिंदे एकमेकांच्या समोर लढताना दिसत नाहीत. मनोज जरांगेंच्या बाबतीत त्यांची इंटरनल काहीतरी अरेंजमेंट होती अशी चर्चा कुणकुण नाही म्हणता येणार, अफवा होती. रिअलाइनमेंटच्या शक्यता, इंटरनल पाडापाडी, एकमेकांचे उमेदवार होऊ नयेत, सर्वात मोठा पक्ष म्हणूनच्या पाडापाडी, असं काय चालू आहे? हे तर ते स्वतःच बोलून, म्हणजे मी जेव्हा दिलीप वळसे पाटलांची 1-1.5 महिन्यापूर्वी मुलाखत केली होती तेव्हा पहिल्यांदा हे वाक्य त्यांच्याकडनं आलं होतं. दिलीप वळसे पाटील असं म्हणाले की आत्ताच्या, कारण 30 वर्षाचा त्यांचा राजकीय अनुभव आहे, त्याच अनुभवाचा दाखला देत त्यांनी असं सांगितलं की आत्ता मला असं दिसतंय की महाराष्ट्रात कुठल्याही राजकीय पक्षाला, राजकीय आघाडीला यश मिळणार नाही, म्हणजे बहुमताची टॅली येणार नाही. काही जणांच्या मते 110-120च्या दरम्यान महायुती राहील, 130-120च्या दरम्यान महाविकास आघाडी. ह्या स्थितीमध्ये कुठेतरी सत्ता बनवताना तुम्हाला ह्या आघाडीतले किंवा ह्या युतीतले घटक पक्ष हे कुठंही कुठं जाऊ शकतात आणि पुन्हा तेच कारण दिलं जाईल की महाराष्ट्रामध्ये एक सरकार हवं आहे, ते स्थिर सरकार द्यायचं आहे आपल्याला. त्यामुळं जर टॅली नाही आली तर रिअलाइनमेंट हमखास होणार आहे. आणि 2019च्या नंतर महाराष्ट्रामध्ये 2च पोलार उभे आहेत आयडिओलॉजिकली. बाकी कोणीही काहीही म्हणत असलं तरी सत्ता हा त्यातलाच सगळ्यात महत्त्वाचा भाग असल्यामुळं जेव्हा प्रत्यक्षामध्ये सत्ता स्थापन करण्याची वेळ येईल तेव्हा ह्या 4 प्रादेशिक राजकीय पक्षातले जे 4 आत्ताचे फ्रॅक्शन दिसत आहेत ते कुठेही जाऊ शकतात. मला आता पृथ्वीराज चव्हाण यांनी मला जी मुलाखत दिली होती त्यातला एक संदर्भ तुम्हाला सांगतो मी. त्यांना मी असं विचारलं की महाराष्ट्र पुढच्या 10 वर्षामध्ये कुठे असेल राजकीयदृष्ट्या, तर ते असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व संपून जाईल. आणि उदाहरणादाखल त्यांनी हरियाणाचा निकाल मला सांगितला की हरियाणामध्ये जेव्हा प्रत्यक्षामध्ये पोस्टपोल विश्लेषण केलं गेलं तेव्हा 80% मतं ही 2 राजकीय पक्षामध्येच विभागली गेलेली होती असं दिसलं. आता पृथ्वीराज चव्हाण यांचं आकलन असं आहे की आत्ताच्या अस्थिर राजकीय परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्यक्षात सत्तेचं गणित जेव्हा मांडलं जाईल किंवा पुढे सत्तेचं गणित मांडल्यानंतरचा प्रादेशिक पक्षांचा जो प्रवास आहे त्याला खूप मर्यादा आहेत आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये एक रिअलाइनमेंट होऊ शकते. आणि पुढं मग जो अनेक वेळेला काँग्रेस पक्षाच्या वतीनं मांडलेला मुद्दा आहे तोच त्यांनी मांडला की राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटांसमोरचे पर्याय, कारण ते मूळच्या काँग्रेस विचारातून आलेले असल्यामुळं हे खूप मर्यादित आहेत आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये एक प्रादेशिक पक्षाचं एका राष्ट्रीय पक्षामध्ये विलिनीकरण होऊ शकतं. तसंच एकनाथ शिंदे यांच्यासमोरचे सुद्धा भविष्यातले पर्याय हे खूप मर्यादित आहेत आणि म्हणून कदाचित ते भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्या पक्षाला घेऊन जातील. म्हणजे लॉंग टर्ममध्ये पण महाराष्ट्रामध्ये एक मोठी पॉलिटिकल रिअलाइनमेंट होईल असं म्हणतायत. आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये जर फायनल टॅली जी की खूप जणांना असं वाटतं, मलाही असं वाटतं की ती 144ची मॅजिक फिगर तर कोणी गाठणार नाही, त्या परिस्थितीमध्ये प्रत्येक जण हा आपल्या आपल्या जो काही स्टेक्स त्यांना मिळालेला आहे त्याबद्दलचा अंदाज आत्ताच बांधतो आहे. आणि ज्यांनी कोणी श्री अजित पवार यांना अगदीच लोकसभा निवडणुकीच्या नंतर फार त्यांचं राजकीय महत्त्व कमी होईल वगैरे असं म्हटलंय, माझ्या मते अजित पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, ह्या सगळ्यांचं राजकीय महत्त्व हे रिअलाइनमेंटच्या वेळेला खूप जास्त असेल आणि प्रत्येकाची बार्गेनिंग पॉवरसुद्धा अगदी 20-25 जरी आमदार निवडून आले तरी मुख्यमंत्री पद मिळवण्या इतकी स्ट्रॉंग असेल. 23 नोव्हेंबर नंतर 3 दिवस असणार आहेत. 3 दिवस नाही झाले तर राष्ट्रपती राजवट लावावी लागेल असं म्हणतात, कारण टर्म संपते, आमदार राहत नाहीत. महायुती महाविकास आघाडी जाऊ दे, सर्वात मोठा पक्ष की ज्याला पहिल्यांदा राज्यपालांनी बोलवणं अपेक्षित आहे कोण ठरेल? ऑब्व्हियसली मला वाटतं की आता महायुतीमध्ये जे संख्या, आता शरद पवारांची थोड्या वेळापूर्वी मी मुलाखत केली, त्याने मुख्यमंत्री पदाबद्दलचं एक विवेचन केलं. ते विवेचन असं आहे की मुख्यमंत्री पद हे ज्या राजकीय पक्षाचे अधिक आमदार निवडून येतील त्यांच्याकडे ते जायला हवं. मी अगदी त्यांना पुन्हा स्पेसिफिक प्रश्न विचारला की निसंदिग्ध शब्दामध्ये सांगा, कारण ह्याबद्दल पवार साहेब जे काही वक्तव्य करतात त्याचे अनेक अर्थ काढले जातात. त्याने अत्यंत निसंदिग्ध शब्दामध्ये सांगितलं की ज्यांची आमदारांची संख्या जास्त येईल त्याचा मुख्यमंत्री होईल कायद्यानं. कारण हे सुप्रीम कोर्टात अनेक वेळेला सिद्ध झालेलं आहे की प्रीपोल अलायन्समध्ये ज्या राजकीय पक्षाच्या आघाड्या आहेत ज्याचं संख्याबळ अधिक येतं त्यांनाच ऑब्व्हियसली राज्यपालांनी बोलवायला हवं. त्याबद्दल कर्नाटक संदर्भातला एक निवाडा आला, त्याचाही नंतर वापस झाला, जो सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे माझ्या माहितीनुसार. जर महायुतीच्या टर्म्समध्ये बघितलं आपण तर ऑब्व्हियसली भारतीय जनता पार्टी ह्या जास्त जागा लढते, 150पेक्षा अधिकच्या जागा लढतात. जर त्यांचा अंतर्गत सर्वे जरी आपण गृहीत धरला तर 70-80च्या आसपास भारतीय जनता पार्टी राहील असं म्हणतात. तर महायुतीकडून भाजपला आणि त्यांच्या मित्रपक्षाला सत्ता स्थापन करण्यासाठी बोलवलं जाईल
ही शक्यता म्हणजे कायद्याच्या दृष्टीने आपण बोलतो आहोत. आणि मला महाविकास आघाडीमध्ये जर पूर्व विदर्भामध्ये काँग्रेस पक्षाने फार चांगला परफॉर्मन्स केला तर मग काँग्रेसच्या नेतृत्वातली आघाडी ही बऱ्यापैकी टॅली घेऊन येईल. काँग्रेसची नंबर्स चांगले असतील. प्रायर की मुंबई, कल्याण, ठाणे आणि कोकण ह्या पट्ट्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा परफॉर्मन्स कसा राहतो. कायद्याच्या दृष्टीने विचार तर हेच होणार आहे की महाविकास आघाडीची जर टॅली चांगली आली तर ते त्यांना बोलवतील, हा प्रस्थापित असलेला कायदा, आणि इकडनं भाजपची टॅली आली तर त्यांना बोलवतील. कोण मुख्यमंत्री होईल? अवघड आहे, ट्रिक आहे. बघ, भाजपच्या अंतर्गत तर आत्ता ज्या काही घडामोडी घडत आहेत त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी येण्याची इच्छा आहे आणि त्यानुसारच काही गोष्टी घडतात. मी उदाहरणादाखल तुम्हाला, जर तुम्ही मुंबईमध्ये मनसे किती जागावरती लढते आहे आणि कुणाच्या विरोधात लढते आहे, ठाण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कुठे उमेदवार दिलेत, कुठे दिलेले नाही, त्याचं जर आकलन केलं तर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची काही टॅसिट अंडरस्टँडिंग आहे का, असा आपल्याला प्रश्न पडतो. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये जो आत्ता एकनाथ शिंदे यांच्या विरोधातला मुद्दा घेऊन राज ठाकरे प्रचार करत आहेत की मला हे आवडलेलं नाही आहे की त्यांनी पक्ष आणि चिन्ह त्यांना मिळालं, हा मुद्दा लोकसभेला पण होता. परंतु त्यावेळेला ठाणे आणि कल्याणमध्ये प्रचार करत असताना राज ठाकरेंनी तो संदर्भ म्हणून वापरला. आता ते खूप गडद करतायत, हे जाहीरपणे बोलतायत की महायुतीचं सरकार येईल, भाजपा लीड करेल आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनतील. पण अर्थात पुन्हा तेच आहे की ज्या पद्धतीचं अरिथमेटिक तयार होणार आहे त्यानंतर प्रत्येकाची बार्गेनिंग पॉवर ही अधिक असेल. महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांची इच्छा लपून राहिलेली नाही आहे. अजितदादांना पण नंबर्स 20-25च्या दरम्यान आले. हे फार जबाबदारीने मी तुम्हाला बोलतोय की त्यांनासुद्धा मुख्यमंत्री होण्याची संधी ही महाराष्ट्रातल्या आत्ताच्या गणितामुळे मिळू शकते. काँग्रेस पक्ष अंतर्गत मी जेवढं काही काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वानं बोलतो त्यांना ओबीसी चेहरा मुख्यमंत्री हवा आहे. त्यांना राष्ट्रीय पातळीवरती राजकारण करायचे. कारण तुम्ही जर राहुल गांधींच्या 1.5 वर्षातल्या भाषणांचा अर्थ काढला तर ते मायनॉरिटीबद्दल, अल्पसंख्याकाबद्दल बोलताना दिसत नाहीत. ते तुम्हाला उदाहरण काय देतात की तुमच्या माध्यमामध्ये किती ब्राह्मण आहेत, किती दलित आहेत, किती ओबीसीज आहेत, ह्याबद्दलची तुम्ही आकडेवारी ते महाराष्ट्राला, देशाला सांगतात. तसंच राष्ट्रीय पातळीवरती सनदी सेवेत ते संदर्भ ते देत असताना अल्पसंख्याकाबद्दल नाही, ओबीसीबद्दल बोलतात. राष्ट्रीय पातळीवरती आता हे स्थिर झालेलं गणित आहे की भारतीय जनता पार्टीच्या बरोबर ओबीसी समाज हा मोठ्या संख्येनं उभा राहिला आहे. महाराष्ट्राचे प्रभारी कोण आहेत भारतीय जनता पार्टीकडनं? ओबीसी आहेत. उत्तर प्रदेशमधल्या राजकारणात काय चाललं आहे किंवा मधल्या काळामध्ये सेकंड टर्मच्या आधीचं जे रिशफल झालं त्याच्यामध्ये ओबीसी प्राधान्यक्रम का दिला, पंतप्रधान सतत का सांगतात, तर राष्ट्रीय पातळीवरती ओबीसी समाजाचं जे काही गणित भाजपच्या बरोबर गेलेलं आहे त्याला छेद देण्याचा काँग्रेस पक्षाचा प्रयत्न आहे. आणि त्यातनं महाराष्ट्रातल्या प्रस्थापित काँग्रेस पक्षातल्या मराठा समाजाच्या नेतृत्वापेक्षा एक वेगळा पर्याय म्हणून ओबीसी समाजाला संधी मिळू शकते. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे, ते जाहीरपणे अधूनमधून बोलून दाखवतात. त्याचं पण एक गणित आहे. माझ्या मते उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली आणि त्या पद्धतीनं त्यांचा पक्ष सत्तेवरती आला तर आत्ता जे काही त्यांच्या पक्षामधल्या घडामोडी घडलेल्या आहेत, अजूनही त्यांच्या पक्षातनं जे काही पक्षांतर वगैरे होतं ते थांबेल. पुन्हा पक्ष वाढायला त्यांना मदत होईल. आत्ताच थोड्या वेळापूर्वी शरद पवार यांना मी हा स्पेसिफिक प्रश्न विचारला की सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्रीपद, तर ते म्हणाले मला आनंद होईल. ही पण एक राष्ट्रीय बातमी आहे जी आत्ता आम्ही थोड्या वेळात सांगू. तर मुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पण खूप इच्छुक आहेत. माझ्या मते महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाला घेऊन बऱ्याच चर्चा चर्वणं पोस्ट इलेक्शन होती. निवडणूक आत्ता चालू आहे पण राजकारण कदाचित 23 तारखेनंतर जास्त रंगेल असं वाटतं. राहुल सर, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही तुमच्या एवढ्या प्रवासातनं आम्हाला वेळ दिलात आणि ग्राउंड काय आहे ते सांगितलं. 23 नंतर पुन्हा बोलायला आवडेल, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.